नागपूर शहरात आज जवळपास 6 मनसेच्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहे। आपण बघू शकतो की चेतन शिराडकर आणि सरिता गिरे हे 2 उमेदवार आहे जे आपला उमेदवारी अर्ज भरायला घरून निघालेले आहे। आणि आपण जर का बघितलं तर मनसे हा एक प्रभावी पक्ष काही पॉकेट्समध्ये आणि त्याच पॉकेट्समध्येच मनसेने मैदानामध्ये आपले उमेदवार उतरवलेले आहे। चेतनला आपण विचारूया, एक मोठ्या उत्साहामध्ये आज तुम्ही अर्ज भरायला जात आहे, काय वाटतं कोणते मुद्दे असेल त्या मुद्द्याच्या आधारावर तुम्ही हे निवडणुकीला पुढे जात आहे? मुद्दे हे आहे की भारतीय जनता पार्टीने जे आतापर्यंत घोळ केलेला आहे प्रभागामध्ये त्यांना आम्ही पोलखोल आतापर्यंत केलेली आहे। नागरिकांना जागरूकता आलेली आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही प्रत्येक घरी आमची कॅम्पेनिंग केलेली आहे आणि तिथे असं दिसून आलं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे सक्षम आहे लढाईसाठी। आता लढायचं आणि जिंकायचं। जय हिंद जय महाराष्ट्र। ताई, तुम्ही काय सांगाल, महिला प्रवर्गातनं तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे? नमस्कार, मी सरिता तुषार गिरे। उमेदवारी अर्ज भरण्याचा कारण असा होता की मला राजकारणापेक्षा समाजकार्य करायला आवडेल आणि बघू आता सुरुवात आहे। आनंद होत आहे तिकीट भेटला याचा। मित्र पक्षाची साथ नाही, मनसे सोबळावर नागपूरमध्ये लढत आहे। ठीक आहे ना, चालेल, आम्ही आमचा झेंडा स्वतः फडकू। मित्र पक्षासोबत असले तर फायदा झाला असता? मित्रपक्ष सोडा, ज्यांना इच्छुक उमेदवारांना तिकीट नाही भेटली, भाजप असो काँग्रेस असो, ते स्वतः आम्हाला गुप्तनीय प्रकारे आम्हाला मतदान करणार आहे। त्याच प्रकारे आम्ही विजयी पण होणार आहोत। बरं, आज जो उत्साह बघून काय वाटते, विजय निश्चित? ते तुम्हाला मराठी माणसाची कौल पूर्ण दिसतच आहे, काय आहे काय नाही ते जनकौल दिसेलच तुम्हाला येणाऱ्या काही 15 तारखेला। आपण बघू शकतो की मनसेचे हे 2 उमेदवार आहेत जे उमेदवारी अर्ज भरायला निघालेले आहेत। सोबत मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ते असेल किंवा पुरुष कार्यकर्ते असेल ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक वेगळा उत्साह आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। जवळपास आज नागपूर शहरात 6 प्रभागामध्ये मनसेच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला दिसत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।